ए कोयत्याची शपथ घेऊन सांगते, ही इंद्रा कोली आहे, घाबरत नाही कोणाला. जर मांजा नादाला लागायचं नाही, कापून ठेवीन. माझा सागऱ्या माझ्या काळजाचा तुकडा आहे, त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तो खुश असला ना, मग सगळं खुश असतं असं मला वाटतं. पण एकविरा आईचा प्रसाद आहे असं मी म्हणते की प्रत्येक वेळेला मला ही ड्रेपरी, ही ज्वेलरी, शिवाय भाषा, हेच कॅरेक्टर मिळतं आणि खरंच मी तिचे खूप आभार मानते. तर आणि माझी चिंबोरी मना जर परत मिळाली तर मी नक्कीच एकविरा आईच्या दर्शनाला जाईन. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. छोट्या पडद्यावर सध्या लगीनघाई सुरू आहे. सगळ्यांना माहिती आहे सागर आणि मुक्ताचं अखेर लग्न होणार आहे. आणि ह्या लग्न सोहळ्यात सगळ्यात मोठं म्हणजे आश्चर्याचा धक्का म्हणजे सागरची मम्मी लग्नाला तयार कशी झाली. म्हणजे तिला कन्व्हिन्स करावं लागेल, तिला सगळेजण मस्का मारतील, स्पेशली सागर मस्का मारेल किंवा काहीतरी त्यांचं कुठेतरी कोणीतरी मस्का मारायला येईल. पण त्या कधी या गोष्टीसाठी रेडी झाल्या हे कळलं पण नाही आम्हाला. नमस्कार. खरं तर माझ्या पोराचं लग्न मला करायचं नव्हतं 101 वालीच्या पोरीबरोबर. पण बऱ्याच अडचणी आल्या. बरंच माझा पोरगा, माझी सई, माझी छोटी चिंबुरी, त्या चिंबुरीसाठी मी तयार झाले. खरं सांगते तुला. चिमुरीसाठी तयार झालात पण एका झटक्यात तयार म्हणजे कधी झाला तयार हे कळून पण नाही आला. नाही, एका झटक्यात नाही. कारण आता बरेच दिवस झाले की ती माझ्या घरात नाही आहे. त्याच्यामुळे नुसता मानसिक त्रास होतो आहे. खूप अडचणी आल्या तिच्यासाठी. आणि माझा पोरगा म्हणजे माझा जीव आहे, माझा काळजाचा तुकडा आहे. माझा सागऱ्या माझ्या काळजाचा तुकडा आहे. त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तो खुश असला ना, मग सगळं खुश असतं असं मला वाटतं. नक्कीच ताई. खरं सांगा, हे आगरी भाषा बोलून स्पेशली आणि हे सगळे ज्वेलरी रोज अशी साडी वगैरे नेसून किती मजा येते. खूप आवडते मला ही ज्वेलरी आणि साडी नेसायला. याच्यापूर्वी मी लक्ष्मी वर्ष सरस्वती सिरियल केली होती, त्याच्यात पण ही होती. पण एकविरा आईचा प्रसाद आहे असं मी म्हणते की प्रत्येक वेळेला मला ही ड्रेपरी, ही ज्वेलरी, शिवाय भाषा, हेच कॅरेक्टर मिळतं आणि खरंच मी तिचे खूप आभार मानते. मला मजा येते खूप करायला. आणि असे कॅरेक्टर, वेगवेगळे व्हरायटीचे कॅरेक्टर करायला मला खूप आवडतं. म्हणजे वेगवेगळे भाषा, मालवणी भाषा तर इतके वर्ष मी मालवणीच भाषा बोलत होते, पण आता कोळी भाषा बोलते. मजा येते खूप. मला जसं तुम्ही म्हणालात की एकविरा आईच्या कृपेने प्रत्येक वेळेला अशा ही भूमिका तुमच्या वाट्याला येते. त्यामुळे किती वेळा वर्षातून दर्शनाला जातात? जाते मी. तरी आता मी एकविरा आई, कारल्याची आई, एकविरा आई सिनेमे पण मी 2-3 केलेत. कारल्याची आई, एकविरा देवी. आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी लगेच जाते, दर्शन घेते. मी असं ठरवत नाही की मला आता वर्षातून एकदा झालं पाहिजे, 2दा, असं काही नाही. मनाला जेव्हा वाटतं ना तेव्हा मी निघून जाते लगेच दर्शनाला एकविरा. आता त्यामुळे मुक्ता आणि सागरचं लग्न देखील झालं आहे. नेहमी तुमच्या तोंडातून आम्ही एकविरा आईचं नाव ऐकतो. सो असं काय प्लॅनिंग आहे लेखिकेला रिक्वेस्ट करण्याचा की चल ना एक जाऊन तिथे शूट करूनच येऊया, आता देवीचं दर्शन घेऊन येऊया, या निमित्ताने सागर आणि मुक्ताला घेऊन? हो, मी म्हणालेच आहे, माझ्या डायलॉग्समध्ये पण आलेले आहेत की सागर, हे लग्न जर पार पाडलं व्यवस्थित तर आणि माझी चिंबोरी मना जर परत मिळाली तर मी नक्कीच एकविरा आईच्या दर्शनाला जाईन. आता बघूया युनिट काय करतंय ते. त्यामुळे लवकरात लवकर हे युनिट तुमच्याकडे एकविरा आईच्या दर्शनाला पोहोचणार आहे. त्यामुळे तिकडची मंडळी तुमची सगळी वाट बघते कधी तुम्ही दर्शनाला पोहोचताय. कारण की खरे जेव्हा फॅन फॉलोअर्स जवळून भेटतात, बोलतात, ती मजा काही वेगळी आहे. खूप वेगळी मजा असते. आणि आता ह्या गेटअपमध्ये जेव्हा काम करते तेव्हा मला इतके जण बोलतात की तू कोळी आहेस का, तू कोळी आहेस का. मी म्हणते हां, मी कोळी आहे. तू रिअल कोळी आहेस का, भाषा एवढी चांगली बोलते तू. मी म्हणते हां, मी आहे कोळी. तुम्ही मालवणी तुम्हाला आवडते की कोळी आवडते? कुठली भाषा सगळ्यात जास्त बोलायला? मला सगळी भाषा, म्हणजे सगळ्याच भाषा आवडतात. मालवणी, कोळी, इंग्रजी सोडून मला सगळ्या भाषा आवडतात. मला इंग्रजी भाषा नाही. त्यामुळे आता एक कॉम्पिटिशन करूया. 2 मिनटं तुम्ही आगरी बोलायचं आहे आणि 2 मिनटं तुम्ही मालवणी बोलायचं. ए कोयत्याची शपथ घेऊन सांगते, ही इंद्रा कोली आहे, घाबरत नाही कोणाला. जर मांजा नादाला लागायचं नाही, कापून ठेवीन.
हसा काय करतस गो? हां, मी तुका सांगले ना थंय जाऊ नको. माझं नाव इंद्रा कोली हाय. ऐसो मी सॉरी मालवणी बरोबर. हां, काय गो शेवंता खय गेल्लस? हई ये ना. अगं तकडे काय करतस? जेवायचं नाही तुका? जेवक नाही येतलस? अगो चांगला माशाचं कालवण केलंय बघ ना, तिकला मस्त केलंय. खातलच ना थोडा थोडा? भात करी, माशाची करी पण केले, तुका आवडतील ग. गो असं काय करतो? ये ना गो. हां, ते काय माहिती थोडा ना मालवणी आणि याचा सेम थोडासा टोन असल्यामुळे मला ती पटकन भाषा आली. पण आम्हाला दोन्ही भाषा ऐकून मजा आल्यात. मी इकडच्या सगळ्यांना विचारेन कसं वाटलं आणि कुठली सगळ्यात जास्त टोन तुम्हाला आवडली? इंद्रा कोळीची जी तिने पहिली वापरली तीच, कारण की आत्ता आमची फेवरेट लँग्वेज तीच आहे आणि तेच ऐकायला आवडतं. ती कोयत्याची शपथ म्हणाली ना तरी, म्हणजे बिंग गोखले, तरी पण मी सांगते की तो डायलॉग मला आवडतो, छान वाटतं ऐकल्यावर. मला पण फक्त आत्ता जो तिचा कॅरेक्टर आहे इंद्राचा आणि कोळी लुक आहे, कोळी लँग्वेज आहे, कोळी अटायर आहे. अटायर म्हणजे मी खूप फॅन आहे तिच्या अटायरची, की जे तिला ज्वेलरी आणि साड्या आणि ज्या दिल्या आहेत. सो कोळी मी पण त्यासाठीच वोट करेन. आणि मी म्हणजे माझ्यामुळेच तो डायलॉग आलाय. पहिलाच डायलॉग होता कोमल कोयता आण. आता माझ्या अख्ख्या घरातले माझे मित्रमंडळी पण मला तेच आवाज येतात. कोमल दिसली की कोमल कोयता आणच होतं. त्यामुळे मम्मीची बिग फॅन. ज्या पद्धतीने ही म्हणाली आहे मला आवडतं ज्वेलरी वगैरे, त्यामुळे बघितलं हिला पण आता यायचंय तुमच्या घरात. हो, मी गाला पण यायचंय. तिचं प्लॅनिंग चाललंय. माझ्या लकीवर डोळे टाकते ती. हां, लकी आधी माझ्या मीरवर प्रेम होतं तिचा, आता माझा लक्की. म्हणजे बघूया. डायरेक्टली इनडायरेक्टली. हा, मला त्यांचा गेटअप आवडतो, ते छान साडी वगैरे ते कळतं तुम्हाला. ते हळूहळू प्लॅनिंग आहे. हळूहळू तिची बहीण आली ना, तर ती पण घुसणार आमच्या घरात. तुम्ही काय करताय? तुमचं कोयता वगैरे कुठे आहे? काहीच करत नाही तुम्ही. मुक्ता सहज आली घरात. नाही नाही, आता तिच्याकडून काम करून घेते ना चांगली. मासे तळून घेते तिच्याकडून, झाडू लादी पुसून घेते ना. वाव, त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी आम्ही प्रेक्षक म्हणून खरंच खूप एक्सायटेड आहोत, कारण की हे दृश्य नक्कीच आम्हाला पाहायला खूप मजेशीर वाटणार. हो, नक्कीच बघा तुम्ही स्टार प्रॉवर प्रेमाची गोष्ट. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. ओके, बाय.